जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्याचा कहर पाहायला मिळतोय। हजारो हेक्टरवरील केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या। मुक्ताईनगर रावेर तालुक्यात प्रचंड नुकसान झालंय। केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। आमदार चंद्रकांत पाटलांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवादही साधला। या पाहणी दरम्यान जिल्हा कृषी अधीक्षक यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती। केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्यानं शेतकऱ्यांना किमान 1 लाख रुपये प्रति हेक्टर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे। काल दुपारी आलेल्या वादळाने होत्याचं नव्हतं क्षणात केलं। ज्या केळीच्या घडाला किंवा झाडाला आम्ही वर्षभर पुढच्या पोरासारखं या ठिकाणी वागवून लहानाचं मोठं करतो, 150 रुपये प्रति झाड त्याच्यावरती खर्च करतो आणि क्षणार्धामध्ये होतं नव्हतं होऊन ती केळी जमीनदोस्त होते। यामध्ये आमच्या ह्या परिसरातील सर्व शेतकरी ह्या ठिकाणी कोलमडले आहे। त्यामुळे शासनाने ह्या ठिकाणी त्यांना धीर देण्याचं ह्या ठिकाणी काम आहे। मोठी भरीव मदत शासनाच्या माध्यमातून होणं या ठिकाणी आम्हाला अपेक्षित आहे। वादळामुळे भरपूर नुकसान झालेलं आहे। सर्व केळी उद्ध्वस्त होऊन गेली आहे। 2 वर्षाचं पीक राहते केळीचं आणि आता इतकी हे मजूर फेकायला खोळ फेकायला मिळणार नाही अशी परिस्थिती झालेली आहे। किती रुपयाचं तुमचं नुकसान झालं? लाखो रुपयाचं नुकसान झालं आहे। 30-40 लाख, कोणाकोणाचं 30-40 लाख, कोणाचं 25 लाख, कोणाचं 15 लाख केळी पाहून झालं असं नुकसान झालेलं आहे। काल 2:15 वाजेच्या सुमारास चक्रीवादळाने भयंकर शेतकरी हवालदिल झालेला आहे। संपूर्ण केळी उद्ध्वस्त झालेली आहे। म्हणजे कमीत कमी हेक्टरी शासनाकडनं 2,20,000 रुपये मिळावे। मध्य सरकार शासनाने आता जाहीर केलेलं 2,20,000 ती आपल्या महाराष्ट्र शासनाकडून आम्हाला तीच उमेद आहे। आज उपमुख्यमंत्री महोदयांच्या कानावर हात टाकला, कारण परवा कॅबिनेट आहे, उपमुख्यमंत्री महोदयांच्या कानावर टाकला। त्यांना हे परिस्थितीची जाण करून दिली, त्यांनी ती परिस्थिती स्वतः डोळ्यांनी बघितली। शेतकऱ्यांशी ते स्वतः बोललेले आहे, संवाद साधलाय। मला असं वाटतं की ह्या कॅबिनेटमध्ये सरकारच्या माध्यमातून आम्हाला जे संरक्षण पाहिजे, जे मदत पाहिजे ती भरीव मदत निश्चितच मिळेल। कारण एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले शब्द माननीय मुख्यमंत्री साहेब महोदयांशी ते बोलणार आहे, तर सरकार 100% शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहील।